काही नाही ग. वैताग आलाय नुसता, खरं सांगते. तोच वर्ग, वर्गातली तीच तीच मुलं आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा तो निष्काळजीपणाचा भाव, हे बघून ना डोक्याला वीट आलाय नुसतं. शिक्षणाची ना आवडच नाहीये का आजकालच्या मुलांना? तो मोबाईल, ते सोशल मीडियाचं वेड, अगं आयुष्य संपतंय याच्यातच. मी इथे रात्रभर जागते, धडे गिरवते, उदाहरणं शोधून काढते, नोट्स बनवते, की सकाळी उठून इथे येईन आणि या मुलांना नीट चांगल्या पद्धतीने शिकवीन, यांना समजेल जरा काहीतरी म्हणून. पण इथे आल्यावर काय? काही नाही. नीलपटा सन्नाटा, इंटरेस्टच नाहीये शिकण्यात. म्हणजे मला ना असं वाटतं, की मी जे बोलतेय ना, ते यांच्या कानापर्यंत जातच नाहीये. शून्य भाव असतो चेहऱ्यावर. शून्य भाव, काहीच नाही. शिकण्याची इच्छा तर अजिबात नाही. फक्त पास व्हायचंय आम्हाला. बास, पास व्हायचंय आणि पुढच्या वर्गात जायचंय. बाकी काही शिकण्याची इच्छा वगैरे नाही. आपल्या वेळेस असं नव्हतं ग. आपल्याला किती, म्हणजे किती छान वाटायचं आपल्या शिक्षकांशी बोलून. ते जे बोलायचे त्यांच्या शब्दांचा ना मान होता. तेव्हा जे शिकवलं ना त्यांनी, ते आपल्याला आजपर्यंत लक्षात आहे. आणि आज जे आपण यांना शिकवतो ना, त्या संध्याकाळपर्यंत इथं राहत नाही. कारण लक्ष सगळं ते मोबाईलमध्ये आहे ना. बस त्याच्यातच सगळा वेळ चाललाय आणि आयुष्य असंच जाणार आहे या पोट्ट्यांचं. डोक्याचा ना भुगा झालाय माझा, खरं सांगते मी. काही अर्थ नाही यांना शिकवण्यात. खरंच काही अर्थ नाहीये. तरी रोज मी हा सगळा हेडेक विसरून शाळेत येते, की असू देत. आपणच आपल्या पद्धतीने एफर्ट्स घेऊ, काही हरकत नाही. याच्यातनं अगदी एका मुलाला जरी मी अभ्यासाची गोडी लावू शकली ना, तरी शिक्षक म्हणून मी सफल झाली असं समजेन मी. खरं सांगू यार, मी ना थकले आता, शरीराने आणि मनाने सुद्धा.